आकृतीच्या सेमी माध्यमासाठी जो आपण व्हिडिओ बनवत आहोत त्याच्यामध्ये आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.4. सो बघा फर्स्ट क्वेश्चन जो आपल्याला काय दिलेला आहे त्याच्यापूर्वी प्रॅक्टिस सेट 3.4 पूर्वी कालचे सर्व व्हिडिओ बघणं गरजेचं आहे. कालचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर आजची ही उदाहरणं तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे पूर्वी कालचा व्हिडिओ बघा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आणि आजचा सुद्धा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या शाळेतल्या मित्रांना ही व्हिडिओ सेंड करा. तर प्रश्न बघा काय आहे, इन फिगर 3.48 मी डायग्राम पहिला काढलेले आहे. तर पॉइंट ए इज ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल XYZ. हा जो ए पॉइंट आहे तो अँगल बायसेक्टरवर आहे. सो अँगल बायसेक्टरवर ए पॉइंट असेल तर तो टू साइड पासून इक्विडिस्टन्स असतो. म्हणजे हा जो आहे तो XY आणि YZ पासून समान अंतरावर असणार आहे. जो ए पॉइंट आहे तो समान अंतरावर असणार आहे म्हणजे इक्विडिस्टन्स असणार आहे. जर तो इक्विडिस्टन्स असेल तर AX आणि AZ एकरूप असणार आहे. सो AX 2 सेंटीमीटर असेल तर आपण आता मी काय सांगितलं, AX कॉन्व्हरंट AZ हे कॉन्व्हरंट असणार आहे. का तर ह्याचं रिझन असणार आहे अँगल बायसेक्टर थेरम. ओके, अँगल बायसेक्टर थेरम नुसार काय असणार आहे, AX आणि AZ कॉन्व्हरंट असणार आहे. इफ they both are congruent, AX is equal to 2 centimeter, so that AZ is equal to 2 centimeter. आपल्याला फक्त तेवढंच विचारलेलं, if XYZ A is bisector and point of bisector, so AX is equal to 2 centimeter, then find AZ. AZ तुम्हाला फाइंड करायचं. लक्षात घ्या, पॉइंट ए ऑन द बायसेक्टर ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ XYZ. ओके, अँगल बायसेक्टर वर तो आहे आणि तो इक्विडिस्टन्स असतो. सो हे 2 सेंटीमीटर, हे सुद्धा 2 सेंटीमीटर. फर्स्ट क्वेश्चन कंप्लीट झाला. सेकंड क्वेश्चन बघा, अँगल RST is equal to 56 sec PT. PT is perpendicular ST and PR perpendicular SR. हे सगळं क्वेश्चन मध्ये पण सुरुवातीला दिलेलं आहे. देन sec PR कॉन्व्हरंट sec PT. आता बघा तुम्ही हे का मी बोर्डवर लिहिलं, तुम्ही सुद्धा परीक्षेला लिहावंच लागणार आहे. RST हे 56 आहे आणि PT परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ ते इथं 90 डिग्री आहे, इथं 90 डिग्री आहे. आणि जर ते परपेंडिक्युलर असेल तर याचा अर्थ हा जो P पॉइंट आहे तो P पॉइंट इज ऑन द बायसेक्टर. तो बायसेक्टर वर असणार आहे. म्हणजे RST चा तो काय असणार आहे, अँगल बायसेक्टर वर हा पॉइंट असणार आहे. आणि आपल्याला ऑलरेडी दिले PR आणि PT कॉन्व्हरंट आहे. म्हणजे हे जर कॉन्व्हरंट असेल, तर P पॉइंट काय असणार आहे, अँगल बायसेक्टर असणार आहे. म्हणजे SP बायसेक्टर असणार आहे. सो दॅट पॉइंट P is on the same statement आहे बघा. पॉइंट P is on the bisector of angle, नेम हेच लिहा RST. RST चा तो काय असणार आहे, बायसेक्टर असणार आहे. sec SP, so that जर तो बायसेक्टर असणार आहे, ऑन द बायसेक्टर असेल तर SP बायसेक्टर असणार आहे. SP sec SP काय असणार आहे, अँगल बायसेक्टर असणार आहे. मग ती कुणाची असणार आहे, थोडक्यात हा जो कोन आहे ही रेषा या कोनाचे दोन समान भाग करत आहे. मग समान भाग करत असेल तर कोन RST त्याच्या हाफ असणार आहे. काय आपल्याला काय शोधायला सांगितले, फाइंड द मेजर ऑफ RST. अँगल RSP हा जो अँगल आहे इथून असा हा डॉटच्या इकडचा
तो अँगल किती असणार आहे, तो हाफ असणार आहे. अँगल RSP इज हाफ ऑफ द अँगल RST. तो पूर्ण कोनाच्या निम्मा असणार आहे का, अँगल बायसेक्टर थेरम. आता हे रिझन तुम्ही लिहा, अँगल बायसेक्टर थेरम. दोन्हीचे रिझन सेम आहे, अँगल बायसेक्टर थेरम. सो RSP इज इक्वल टू, बघा RST किती आहे, RST आहे 56. मग आता 1/2 डिवायडेड RSP करायचं आहे. RSP इज इक्वल टू 56 ला 2 ने भागले, बघा बे दोन्ही 4, उरला 1, त्याच्यावर 6 उतरून घेतले, बे 8 16. म्हणजे RSP बरोबर 28 डिग्री. अँगल RSP चं मेजरमेंट 28 डिग्री. ठीक आहे, जेवढं ब्लॅक मध्ये आहे तेवढंच आहे. मी डबल रिपीट शिकवणार, ह्याच्यापेक्षा तुम्ही डबल रिपीट व्हिडिओ बघा, तुम्हाला चांगलं समजेल. ठीक आहे, हे दोन क्वेश्चन सेम मेथडवर होते, अँगल बायसेक्टर थेरमवर. आता पुन्हा मी दररोज तेवढ्यासाठी तुम्हाला काय सांगितलं की सेम क्वेश्चन एका व्हिडिओमध्ये घेतले. क्वेश्चन 3 आणि 4 सेम आहे, फक्त काय आहे, हा साइडवर आहे, हा अँगलवर आहे. बघा क्वेश्चन काय आहे, इन ट्रायंगल PQ 10 सेंटीमीटर, QR 12 सेंटीमीटर, PR 8 सेंटीमीटर. रफ डायग्राम काढा, तुम्ही सुद्धा रफ डायग्राम काढा. आपल्याला काय विचारले, फाइंड आउट द ग्रेटेस्ट. बघा पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं AZ चे मेजरमेंट, दुसऱ्या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलेलं अँगलचे मेजरमेंट. ओके, आता आपल्याला विचारले फाइंड आउट द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट अँगल ऑफ ट्रायंगल. या ट्रायंगलचे ग्रेटेस्ट अँगल अँड स्मॉलेस्ट अँगल आपल्याला फाइंड करायचं. आता मी रफ डायग्राम काढलं तसं मेजरमेंट पण लिहिलं. मला सांगा सगळ्यात मोठी बाजू ओके काय आहे, QR. सो आपण काय करूया, डिसेंडिंग ऑर्डरला लावायचं. म्हणजे सगळ्यात बिगेस्ट साइड जे असणार ते फर्स्टला आपण लिहिणार आहे. म्हणजे आपल्याला QR दिले, QR ग्रेटर आहे कशापेक्षा, दे आर द ग्रेटर दॅन QP पेक्षा हे ग्रेटर आहे. आता QP सुद्धा ग्रेटर आहे कशापेक्षा, ग्रेटर आहे PR पेक्षा. बघा QR ग्रेटर आहे QP पेक्षा, QP ग्रेटर आहे PR पेक्षा. मग आपण हे असेंडिंग ऑर्डरनं लावले. सो QR इज द काय असणार आहे, बिगेस्ट साइड. QR काय असणार आहे, बिगेस्ट साइड असणार आहे. जर ती बिगेस्ट साइड असेल, ग्रेटेस्ट लिहा, बिगेस्ट लिहा चालेल. QR इज द बिगेस्ट साइड, मग त्याच्या अपोजिट अँगल सुद्धा ग्रेटर असणार आहे. सो QR च्या अपोजिट अँगल P. सो अँगल P इज द ग्रेटेस्ट अँगल. ओके, तो काय असणार आहे, ग्रेटेस्ट अँगल असणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारले, स्मॉलेस्ट विचारले. बघा ग्रेटेस्ट. ओके, तर ग्रेटेस्ट ओके, थोडंसं मिस्टेक झालेलं, ग्रेटेस्ट अँगल. आता त्याच्यानंतर आपण विचारले स्मॉलेस्ट. सो पहिला आपण काय लिहिणार आहे, PR इज द स्मॉलेस्ट साइड. ओके, म्हणजे PR काय आहे, स्मॉलेस्ट साइड आहे. जर PR स्मॉलेस्ट साइड असेल तर त्याच्या अपोजिट अँगल स्मॉलेस्ट असणार आहे. सो PR च्या अपोजिट अँगल Q आहे. अँगल Q इज द स्मॉलेस्ट अँगल. ठीक आहे, तुमच्या पण प्रश्नांची उत्तर लक्षात आले असेल. बाय मिस्टेक इथं काय झालं असेल तर अँगलचे मेजरमेंट बरोबर आहे, थोडंसं इथून मिस्टेक झालेलं होतं.
आता बघा एवढंच उत्तर आहे, याच्यापेक्षा काही नाही, तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. अपोजिट साइड अपोजिट अँगल ग्रेटर, अँगल ग्रेटर अपोजिट साइड आर ग्रेटर. आता पुढचं तेच आहे बघा. इन ट्रायंगल FAN angle F 80 degree, angle A 40 degree. Find out the greatest and smallest side of triangle. State the reason. Reason आपण इथं पण लिहिले, सेम तेच रिझन लिहायचे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला आपल्याला अँगलचं मेजरमेंट फाइंड करायचं असेल, म्हणजे स्मॉलेस्ट ग्रेटेस्ट, तर आपल्याला थर्ड अँगलचं मेजरमेंट माहित पाहिजे, ते फाइंड आउट करायला लागणार. म्हणजे इथं n चं मेजरमेंट नाहीये, सो अँगल n प्लस अँगल A प्लस अँगल F इज इक्वल टू 180 डिग्री. आणि ह्याचं रिझन काय आहे, सम ऑफ ट्रायंगल. लिहायचं तुम्ही ते, मी इथं समोर फक्त डॉट करतोय, तुम्ही लिहायचं आहे सम ऑफ ट्रायंगल. रिझन माहिती का, अर्धामध्ये कट होतोय. सम ऑफ ट्रायंगल. आता बघा अँगल n आपल्याकडे मेजरमेंट A किती आहे 40, F किती आहे 80, सो इट इज 180 डिग्री. किती झाले ते 180 अंश झाले. सो n इज इक्वल टू n प्लस याचं सम केला तर किती येणार आहे तो 120 इज इक्वल टू 180. आता काय करा, या ज्या स्टेप आहे परीक्षेला सोडवता, मी ते दाखवण्यासाठी डायरेक्ट करायला घ्या. म्हणजे हे 180 120 तुम्ही इकडे कॅरी करणार, मग तुम्ही काय करायचं ते या स्टेपला करायचं 180 मायनस 120. परीक्षेला तुम्ही हे डायरेक्ट करायचं आहे. n इज इक्वल टू 60 डिग्री. म्हणजे आता कोण n चं माप किती आलेलं आहे 60 अंश आलेलं आहे. आता सेम या पद्धतीने आपण डिसेंडिंग ऑर्डर लावणार आहे. सर्वात मोठं मेजरमेंट हायेस्ट मेजरमेंट F, त्याच्यानंतर स्मॉलेस्ट अँगल n, त्याच्यानंतर स्मॉलेस्ट म्हणजे n काय असणार आहे ग्रेटर असणार आहे देन कंपॅरिझन टू A. ते कंपेयर टू A n इज ग्रेटर, कंपेयर टू F इज ग्रेटर. ओके, म्हणजे n आणि F चं कंपॅरिझन केलं तर F ग्रेटर आहे, n आणि A चं कंपॅरिझन केलं तर n ग्रेटर आहे. आता आपण सेम याच पद्धतीने स्टेटमेंट लिहिणार आहे. इफ F इज ग्रेटर अँगल सो अपोजिट साइड आर ग्रेटर. F अँगलचं साइन दिलं आहे, अँगल F इज the greater, okay, greater angle समोरच घ्या, greater angle, so opposite side, okay, त्याच्या opposite side मला सांगा F च्या अपोजिट साइड AN साइड AN is A greater. Okay, side AN is a greater. So that हे इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे A. अँगल A is the smallest angle. Angle A is the smallest angle. So opposite side, angle A च्या opposite side FN. Side FN is smallest. Okay, side AN is greater, side FN is the smallest. या पद्धतीने तुम्ही उत्तर लिहायचे. तुम्ही 2 ते 3 वेळा हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला क्लिअर सगळ्या गोष्टी समजतील आणि तुम्हाला समजून घ्यायला पण सोपं जाईल. लिहा उत्तर.